नमस्कार. 2 ते 3 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची वाट पकडली आहे. त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात यावं आणि त्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. परंतु त्यासोबत काल परवा त्यांच्यासोबत जे पत्रकार बांधवांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्या ठिकाणी त्यांना अनेक विषयांवरती प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये त्यांना बीडमध्ये जे काय घडते किंवा बीडमध्ये जे काय चालू आहे त्याबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तर त्यावरती बोलत असताना त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणचे अनेक व्हिडिओ माझ्यापर्यंत देखील आलेत आणि बीडमधल्या प्रकरणावर बोलत असताना ते म्हणाले की त्या ठिकाणचे व्हिडिओ पाहून मला देखील खूप मोठ्या प्रमाणात संताप होतोय. आणि त्याचसोबत बोलत असताना त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांना थेट इशारा दिलेला आहे. त्यांनी सांगितलं येत्या निवडणुकांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका येणार आहेत, तर विधानसभा निवडणुकांमध्ये तू कसा निवडून येतो तेच पाहतो. त्या ठिकाणी मी उमेदवार देणार नाही, परंतु तुला असा इशारा देतो की तू निवडून येणारच नाही. अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे धनंजय मुंडे यांच्या बाबत जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. तर त्यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यासोबत पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलत असताना ते म्हणाले की मी काय त्यांना पाडा असं म्हटलं नव्हतं. याबाबत जे आहे त्यांनी अनेक खुलासे केलेले आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.